बघ काय कर हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते. तर आम्ही त्या दिवशी पुण्याला गेलेलो होतो. तर आम्ही पुण्याला जाऊन काय काय केलं हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही छोटा व्हिडिओ बघितले नसाल तर ते पण जाऊन नक्की चेक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बाय. पागे चल तू शिरड कशी नाटकं करते का तू? आम्ही घरापासून तर पायी आलो बस स्टॉपपर्यंत आणि तिथून मग फोर व्हीलर घेतली आणि फोर व्हीलरमध्ये आमचा प्रवास चालू झाला. त्रिशीची मस्ती तुम्ही तर बघितलीच असेल. इथून रांजणगावपासून तर काहीच ट्रॉफिक नव्हतं वाघोलीपर्यंत. वाघोलीमध्ये जसं पोहोचलो तसं तर तिथे ट्रॉफिक लागलेलं होतं. आणि इथे बघू शकता त्रिशीचे पप्पा आणि त्रिशू दोघं पण बापलेक झोपलेले होते. मी एकटीच जागी होती. मी तर इकडे तिकडे बघतच होती. त्यानंतर आता आम्ही चिंचवडला पोहोचलेलो होतो. तर इथून आम्हाला ना दादा घ्यायला येणार होते. तर आम्ही समोर जाऊन वाट बघणार होतो. इथे पण खूपच जास्त ट्रॉफिक असते. पुण्यात जायचं म्हणलं तर ट्रॉफिकचा सामना करावाच लागते. आज माझ्या भाच्याचं बड्डे होतं. तर त्याच्याच बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही आलेलो होतो. तूक म्हणा त्याला. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. रात्री छान बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे बिर्याणीचं नाश्ता केलं आणि आम्ही आमच्या घरी परत यायला निघालो. इथं बस स्टॉपवर गेलो. बस तर लागायचीच होती. तर मग तिथे थोडी वेळ लालपरीची वाट बघितली आणि आम्ही लालपरीमध्ये बसून घरी रिटर्न आलो. त्यानंतर ना त्रिशू बघा ना डायरेक्ट आपल्या पप्पाच्या खांद्यावरच बसलेली होती. त्रिशू इकडे बघ. त्रिशू ए गुन्हे कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय पप्पाच्या डोक्यावर बसून. अशी थांब, हात नको लावू. कसलं नाटक करते ग तू त्रिशू? त्रिशू कान कुठे तुझे?
हॅपी बर्थडे. गेलेलो होतो आज सकाळीच आलेलो, सगळे कामे वगैरे आवरून मस्त आराम केला आणि आता व्हिडिओ शूट करते. ऋषीची पण झोप झालेली आहे, हाय ना बाळा? आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. त्यासाठी तुम्हाला रोजचे जर का व्हिडिओ बघायचे असेल तर मला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करत जा. तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तसंच माझे अगोदर टाकलेले पण सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.